पुण्यामध्ये वैष्णवी हगवणे यांच्या बाळाची हेळसांड केल्याचा आरोप असणाऱ्या निलेश चव्हाणला आता पोलीस कोठडी मिळाली आहे। 3 जूनपर्यंत पोलीस कोठडी त्याला असेल तसे आदेश शिवाजीनगर न्यायालयाने दिलेले आहेत। शुक्रवारी पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्याला नेपाळमध्ये अटक केली आणि शनिवारी पहाटे पुण्यामध्ये आणलं। निलेश चव्हाण हा गेल्या 10 दिवसांपासून फरार होता। त्याच्या शोधासाठी पोलिसांची 6 पथकं रवाना झालेली होती। अखेर शुक्रवारी त्याला नेपाळ सीमेजवळ अटक करण्यात पोलिसांना यश आलं। तर कोर्टामध्ये नेमका काय युक्तिवाद झाला तो आधी पाहूयात। आरोपीला अधिकच्या चौकशीसाठी पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी सरकारी वकिलांनी केली। तसंच बाळाला कोणत्या कारणासाठी स्वतःजवळ ठेवलं याची सुद्धा चौकशी करायची आहे असंही सरकारी वकिलांनी म्हटलं। वैष्णवीच्या आत्महत्येपूर्वी निलेश चव्हाणचा संवाद झाला का या संदर्भातला तपास करायचा आहे। मोबाईल डाटा डिलीट केला असेल तर त्याचा तपास करायचा आहे। त्याच्याकडे असलेल्या शस्त्रांचा तपास करायचा आहे। त्याचा उद्देश नेमका काय होता याचाही तपास करायचा आहे। तर आरोपीच्या वकिलांनी काय म्हटलंय, गुन्हा घडण्याआधी अशिलाचा प्रकरणाशी संबंध नव्हता। अशिलाचा या गुन्ह्याशी काहीही संबंध नाही, त्यामुळे पोलीस कोठडी मिळू नये। फक्त मोबाईल जप्त करण्यासाठी पोलीस कोठडीची गरज नाही। त्याच्याकडे पिस्तूल परवाना आहे, पिस्तूलचा कुठेही गैरवापर नाही असं आरोपीच्या वकिलांनी म्हटलंय। निलेश चव्हाणला अटक करण्यासाठी पुरावे रचले जात आहेत असंही त्यांनी म्हटलंय। दरम्यान 10 दिवसांपासून फरार असलेल्या निलेश चव्हाणचा माग कसा काढला ते आपण पाहणार आहोत पुढच्या ग्राफिक्समधून। 25 मेला दिल्ली ते गोरखपूर दरम्यान निलेशनं खासगी बसनं प्रवास केला। तांत्रिक तपासामध्ये लोकेशन ट्रेस झालं। बसच्या सीसीटीव्हीनं यावर शिक्कामोर्तब केलं। गोरखपूरमध्ये जिथे उतरला त्यापुढे तो कुठे गेला हे सीसीटीव्हीद्वारे ट्रेस करणं सुरू झालं। पुढचे 2 ते 3 दिवस शेकडो सीसीटीव्ही तपासल्यानंतर तो नेपाळला गेल्याचं आढळलं। 30 मेला पिंपरी चिंचवड पोलीस भारत नेपाळ सीमेवरच्या उत्तर प्रदेशच्या सोमोली इथे पोहोचले। त्यावेळी तो तिथे निदर्शनास आला आणि पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या।